नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. चैत्र पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे आणि आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही नक्कीच करायची आहे. ती कुलदेवी कोणतीही असो, कोल्हापूरची असो, तुळजापूरची, माता लक्ष्मी असो, कोणत्याही कोणत्याही ठिकाणची कुलदेवी असली तरी आपल्याला तिची सेवा ही चैत्र पौर्णिमेला नक्की करायची आहे. चैत्र पौर्णिमेपासून आपल्याला आणखी एक सेवा करायची आहे, ती म्हणजे संकल्पयुक्त सत्यनारायणाची सेवा. मग ती आपल्याला वर्षभरात प्रत्येक पौर्णिमेला संकल्पयुक्त म्हणजे चैत्र महिन्यात संकल्प करायचा आहे की मी या वर्षामध्ये 11, 5 किंवा आपल्याला जमतील तेवढ्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करणार आहे. तर ती सत्यनारायणाची पूजा प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि ती आपल्याला ह्या पौर्णिमेपासून चालू करायची आहे. सत्यनारायण केल्याने काय होते, तर ज्या घरामध्ये सत्यनारायण केले जाते तेथे सत्यनारायण देवांचा म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा वास त्या घरामध्ये असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तेथे लक्ष्मी माता ही नक्कीच येते. ज्यांना कोणा पौर्णिमेचे सत्यनारायण करायचे आहे त्या महिलांनी गुरुमाऊलींनी केंद्रात सांगितल्यानुसार सत्यनारायण करायचे आहे. ते कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहोत. तर आपल्या देवघराच्या तिथेच आपल्याला पूर्व पश्चिम दिशा येईल या पद्धतीने एक चौरंग मांडून घ्यायचा आहे. सर्वप्रथम त्या चौरंगाच्या खाली आपल्याला पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहे, रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे चौरंग मांडायचा आहे. त्या चौरंगावरती पांढऱ्या रंगाचा कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे. त्या चौरंगावरती आपल्याला गव्हाची रास काढून घ्यायची आहे. त्या राशीवरती आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये दक्षिणेसाठी 1 रुपया, सुपारी, फूल, दुर्वा, अक्षदा या हळदी कुंकू हे सर्व आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक ताम्हण घ्यायचे आहे आणि त्या ताम्हणामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला तिथे 3 विडे मांडायचे आहेत. जर आपण केंद्रानुसार सत्यनारायण करत असू तर आपल्याला केंद्रात सत्यनारायण कथेची एक पुस्तिका मिळते, ती आपल्याला सर्वप्रथम घ्यावी लागेल. जर आपल्याला आपली घरगुती म्हणजे जी सत्यनारायण करायची आहे ती जर आपल्याकडे असेल तर ती वाचली तरी चालेल, पण केंद्रानुसार जर सत्यनारायण करायचे असेल तर ते पुस्तक फक्त केंद्रामध्येच मिळते, इतर कुठेही मिळत नाही. केंद्रामधील सत्यनारायणाला कुठल्याही प्रकारचे जास्त साहित्य लागत नाही आणि महिलांना करण्यासाठी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीचे हे सत्यनारायण आहे. ही सत्यनारायण पूजा आपल्याला सायंकाळी 6 ते 7 किंवा 6 ते 8 या दरम्यानमध्ये करायची आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा संध्याकाळच्या वेळेमध्ये करायची आहे. या पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला त्या तिन्ही विड्यांना साखर किंवा गूळ या कोणताही प्रसाद आपल्याला त्या विड्यांना ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला सत्यनारायणाच्या प्रसादासाठी 1/2 वाटी किंवा 1/2 मूठ आपल्याला जी कोणतीही वस्तू आपल्याला जमेल किंवा आपल्या घरामध्ये जितके लोक असतील तितका पुरेल असा प्रसाद आपल्याला कोणतीही वस्तू घ्या किंवा कोणतंही भांडं घ्या की आपल्याला सव्वा माप पाहिजे आणि त्या सव्वाचा आपल्याला शिऱ्याचा प्रसाद आपल्याला सत्यनारायणासाठी करायचा आहे. हा प्रसाद फक्त आपल्या घरातीलच व्यक्तींनी खायचा आहे, इतर कोणालाही बाहेरील व्यक्तींना द्यायचा नाही. या प्रसादावरती आपल्याला एक तुळशीपत्र हे नक्की ठेवायचे आहे. आपल्याला त्या पुस्तकातील जे अध्याय आहेत, सत्यनारायणाचे जे अध्याय आहेत ते नंतर वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे, धूप दीप दाखवून घ्यायचे आहेत आणि सत्यनारायण महाराजांनाही प्रसाद दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरातील व्यक्तींना प्रसाद ग्रहण करण्यासाठी द्यायचा आहे. जर कोणाला सत्यनारायण घरच्या घरी करणे जमत नसेल तर त्यांनी गुरुजींना बोलूनही सत्यनारायण केले तरी चालते, त्यांच्या पद्धतीने झाले तरीही ते चालते, पण आपल्याला पौर्णिमेला सत्यनारायण हे नक्की करायचे आहे. बऱ्याच वेळा असे होते की काही उच्चार व्यवस्थित येत नाही किंवा महिलांना काही पूजा मांडण्यात किंवा असं काहीतरी अडचणी येतात, त्यावेळेस आपण गुरुजींना बोलून सत्यनारायण करावे आणि त्यांची जी यथार्थ आपल्याला दान दक्षिणा काय असेल ती त्यांना द्यायची आहे. पण पौर्णिमेला सत्यनारायण करण्याला खूप शुभ मानले जाते.
तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम असतील, डोक्यावरती कर्जाचा डोंगर उतरत नसेल किंवा आपल्या नोकरीतील पैसा टिकत नसेल, कोणत्याही आर्थिक समस्येचा प्रॉब्लेम असो किंवा मुलं व्यवस्थित वागत नसतील, कोणत्याही पद्धतीची अडचण असेल, समस्या असेल, त्यावरती ही एकच सेवा, ही इतकी प्रभावी सेवा आहे की पौर्णिमेला सत्यनारायण केल्याने आपली कोणतीही समस्या असेल ती आपली निघून जाईल. जर तुम्हाला या पौर्णिमेपासून सत्यनारायण करायला जमले नाही तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेपासून सत्यनारायण केले तरी चालतील. जर तुमच्याकडे पुस्तिका नसेल तर ते पुस्तिका आणून ठेवा आणि पुढच्या पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायणाचा संकल्प केला तरीही चालू शकते. तुम्हाला जितक्या जमतील, 5 असतील, 11 असतील, 21 असतील, तशा पद्धतीने तुम्हाला जमतील तितक्या पौर्णिमेचा संकल्प करून संकल्पयुक्त सेवा ही आपल्याला करायची आहे. बरेच जण भाड्याच्या घरामध्ये राहत असतात, मग काय करायचे? तर भाड्याच्या घरात जरी आपण राहत असलो तरी आपण आपले मानून तिथे आपण सर्व सेवा करायच्या असतात. जर आपण भाड्याच्या घरात राहत असलो तरी आपल्याला जर लगेच बदलायचे नसेल तर आपल्याला ती सेवा करू शकतो. आणि जर बदलायचे जरी असतील तर आपण कमीत कमी 3 असा सेवेचा संकल्प करा आणि आपल्याला ती सेवा करायची आहे. तर आपल्याला घर हवे आहे म्हणून ही सेवा आपण करू शकतो किंवा आपल्याला काही आर्थिक अडचणी असतील म्हणून ही सेवा करू शकतो. तर प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा करणे हे खूप शुभ आहे. जर तुम्हाला घरामध्ये सत्यनारायण पूजेची मांडणी करणे जमत नसेल तर आपल्याला त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी सकाळ बाळकृष्णांना स्वच्छ स्नान घालून घ्यायचे आहे. पंचामृताने आपल्याला त्यांची पूर्ण विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्येच त्यांना फुलं, तुळस हे पूर्ण व्यवस्थित मस्तपैकी ठेवायचे आहे. आणि आपल्याला फक्त संध्याकाळी सत्यनारायण कथेचे 5 अध्याय वाचन करायचे आहे, आरती करायची आहे. याचाही आपल्याला खूप चांगला फरक पडतो. तर मांडणी न करताही आपण अशा पद्धतीने ही सत्यनारायणाची कथा, आरती किंवा जो शिऱ्याचा नैवेद्य आहे, पंचामृताचा नैवेद्य आहे, ते सर्व करायचे आहे. आणि या पद्धतीने आपण सत्यनारायणाची कथा वाचून संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त करून घेऊ शकतो. त्यामुळे सत्यनारायण पूजा ही पौर्णिमेला जरूर करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.